महाराष्ट्रात एक नव्यानं वाढणारं शहर म्हणजे पिंपरी चिंचवड। या शहराच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। ज्या महापालिका निवडणुकीची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत तिची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आणि या प्रभाग रचनेत एक मोठा ट्विस्ट आला। तो म्हणजे प्रभाग जुनाच राहिलाय पण मतदार मात्र नवा आहे। त्यामुळे शहरात वाढलेल्या या मतदारांचा कौल कोणाला मिळणार, भाजपला की महाविकास आघाडीला? आणि शहराच्या राजकारणाचं नवं समीकरण हे कसं असणार आहे? चला तर मग जाणून घेऊया पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचं संपूर्ण गणित। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। सर्वात प्रथम आपण पाहूयात प्रभाग रचना आणि राजकीय गणित। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना नकाशांसह जाहीर झाली। यानुसार 32 प्रभागांतून एकूण 128 जागांसाठी निवडणूक होणार। महत्त्वाचं म्हणजे ही प्रभाग रचना 2017च्या निवडणुकीप्रमाणेच आहे। त्यात कोणत्याही प्रभागात बदल करण्यात आलेला नाही। सर्व प्रभाग 4 सदस्यांचे आहेत, पण शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या ही वाढली। याचा अर्थ जुन्या प्रभागात लोकसंख्या वाढीचा भार अशीच आता स्थिती झाली। यानंतर आपण पाहूयात पिंपरी चिंचवड महापालिकेचा राजकीय इतिहास। पिंपरी चिंचवडचा राजकीय इतिहास हा खूप रंजक आहे। 1970 मध्ये 5 गावं एकत्र येऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही अस्तित्वात आली। 1982 मध्ये ती महापालिका झाली। पहिली निवडणूक ही 1986 मध्ये झाली आणि तेव्हापासून 2002 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती। तर 2002 ते 2017 पर्यंत 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेवर एकछत्री अंमल बजावला। पण 2017च्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदललं। ज्याच्या आधी बोटावर मोजणे इतकेच नगरसेवक होते, त्या भाजपने 128 पैकी तब्बल 77 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली आणि राष्ट्रवादीला केवळ 36 जागांवर समाधान मानावं लागले, तर शिवसेनेला फक्त 9 जागा मिळाल्या। आणि आता आपण पाहूया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सध्याची राजकीय परिस्थिती काय। 2017च्या निवडणुकीनंतर राज्यात आणि शहरातही मोठ्या राजकीय घडामोडी झाल्या। आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी आणि शिवसेनाही। शहराचे 4 पैकी 3 आमदार भाजपचे आहेत आणि 1 आमदार हा राष्ट्रवादीचा। यामुळे आगामी निवडणुकीत भाजपचं बळ आणखी वाढणार आहे असं दिसतंय। या सर्व घडामोडींमुळे प्रभाग रचनेवर काही परिणाम होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे। पण आता ही चर्चा थांबलीये, कारण प्रभाग रचनेत कोणताही बदल झालेला नाही। आता या प्रभाग रचनेत न झालेला बदल याचा फायदा नेमका महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, ते आपण पाहूया। 4 सदस्यीय प्रभाग रचना 2017 मध्ये भाजपसाठी फायदेशीर ठरली होती। आताही त्याच रचनेमुळे भाजपला फायदा होण्याची दाट शक्यता आहे। पण यावेळी त्यांच्यासोबत महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना येईल। यामुळे इच्छुकांची संख्या वाढणार असून बंडखोरी होण्याची शक्यता दाट आहे। यामुळे स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढती किंवा निवडणुकीनंतर एकत्र येण्याची योजना आखली जाऊ शकते। पण या सर्वांमध्ये प्रत्येक प्रभागात वाढलेला मतदार हा कुणाला साथ देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक एक मोठी कसोटी असणार। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढल्यास त्यांचा प्रभाव हा वाढू शकतो। राष्ट्रवादीमध्ये 2 वर्षापूर्वी पडलेल्या फुटीमुळे अनेक पदाधिकारी अजित पवारांसोबत गेले, पण सामान्य शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला आता मोठी रणनीती आखण्याची गरज आहे। यानंतर आपण पाहूया महापालिकेचा प्रशासकीय कामांचा प्रभाव। गेल्या 3.5 वर्षांपासून महापालिकेचा कारभार हा प्रशासक पाहत आहेत। मार्च 2022 पासून राजेश पाटील आणि त्यांच्यानंतर शेखर सिंह यांनी अनेक ठोस निर्णय घेतलेत। रखडलेले मोठे प्रकल्प मार्गी देखील लावले। यामध्ये नवीन प्रशासकीय इमारत, रुग्णालय, विविध रस्ते आणि उड्डाणपुलांची कामे यांचा समावेश आहे। पण या कामांचं श्रेय आता काही माजी नगरसेवक आणि विद्यमान लोकप्रतिनिधी देखील घेत आहेत। त्यामुळे आगामी निवडणुकीत हीच कामं प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरणार आहे हे मात्र निश्चित आहे।
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या निवडणुकीत जुना प्रभाग आणि नवा मतदार असे एक मोठं समीकरण तयार झाले। वाढलेल्या लोकसंख्येमुळे प्रत्येक प्रभागातील मतदाराचं मन जिंकणं हे सर्वच पक्षांसाठी आता मोठं आव्हान उभं राहिले। त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती या नवीन समीकरणात बाजी मारते की महाविकास आघाडीचा कस लागतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तुमच्या मते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोण बाजी मारेल, भाजप की महाविकास आघाडी? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।